नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण श्रीकृष्ण यांच्यासाठी शिलाई मशीन न वापरता इथे बघा त्यासाठी मी एक फॅब्रिक घेतला, लेस घेतली आणि हा आपला बुकरम घेतला। तुमच्याजवळ जर बुकरम नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर देखील घेऊ शकता। आपल्या घरी जर कृष्ण असेल आणि तुमच्याकडे मेजरमेंट टेप नसेल तर तुम्ही असं बोटाने सुद्धा मोजू शकता किंवा एखाद्या दोरीने सुद्धा मेजरमेंट कृष्णाचे घेऊ शकता। ठीक आहे, तर हा मी अशा पद्धतीने जे आहे बुकरम जो आहे तो घेतलेला आहे। याला मी आता असा 4 फोल्ड करेल। अशा पद्धतीने मी 4 फोल्ड करेल। ठीक आहे, आता आपल्याला अंदाजानुसार तुम्हाला जेवढं सर्कल घ्यायचं आहे तेवढा देखील घेऊ शकता किंवा तुमचा कृष्णा केवढा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही माप सुद्धा घेऊ शकता किंवा असं बोटाने किंवा दोरीने सुद्धा माप घेऊ शकता। ठीक आहे, तर माझा कृष्ण जो आहे त्याची लांबी जी आहे मला फक्त 6 सेंटीमीटर, बघा इंचने नाही घेत आहे मी, 6 सेंटीमीटर इतकी हवी आहे। ठीक आहे, आणि वरचा सर्कम्फरन्स जो आहे हा टोटली 2 इंचाचा आपल्याला रेडी हवा आहे, म्हणजे माझ्या कृष्णाची जी विड्थ आहे ते 2 सेंटीमीटर इतकी येते। ठीक आहे, तर मी इथे डायरेक्टली जे आहे असं 8 येत आहे आपली अशी घडी, तर डायरेक्टली 8 इंचावर करत जे आहे असा सर्कल मी कट करून घेणार। आता बघा हे जेवढं आहे इथे हे किती आहे आपलं 8 सेंटीमीटरला 2 लाईन इतकं जे आहे आपलं येत आहे। तशाच पद्धतीने इथे स्टेप ठेवायचा आणि असा टेप आपला फिरवत न्यायचा। जर तुमच्याकडे टेप नसेल तर डायरेक्टली तुम्ही असं पकडायचं आणि असं सर्कल गोल जे आहे ते करून घ्यायचं, असा शेप देऊन द्यायचा। ठीक आहे, ते झाल्यानंतर इथे कमरेच्या साईडला देखील आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने करून घ्यायचं। आता करून घेतलं की डायरेक्टली असं कट करून घ्यायचं आहे। खूप सोपी आणि साधी पद्धत इथे मी सांगत आहे, तुम्ही देखील करू शकता। फक्त आपल्याला एक फेविकॉल लागेल चिपकवण्यासाठी। आता बघा अशा पद्धतीने जो आहे आपला संपूर्ण घेरा निघालेला आहे। अशा पद्धतीने सर्कल करून घेतलेला आहे। आता हा आपला एक मी पेपर घेतला, कापड घेतलेला आहे। तुमच्याजवळ सिल्कचा असेल तर सिल्कचा घ्या, कोणताही असेल तरीही चालेल। ही उलट बाजू आणि ही सरळ बाजू। आता इथे मी फक्त एक साईडला जे आहे कट लावणार, म्हणजे आपल्याला ड्रेस घालता यायला हवा, आणि अशा पद्धतीने मी इथे फॅब्रिक ठेवला आणि असा कट करून घेते। संपूर्ण जे आहे अशा पद्धतीने कट करायचा आहे। आता यातच आपण फेटा पण बनवणार आहोत। ठीक आहे, असं आता कट करून झालेला आहे। याला आता इथे असे छोटे छोटे कट लावायचे आहे आणि इथे बघा हा इथला आपला फॅब्रिक होता तो इथून मी फॅब्रिक जो आहे आपला कट करून घेते। कट करून झालं। आता एक मी हा ग्लू घेतलेला आहे, हा ग्लू घेतलाय। तुमच्याजवळ जर ग्लू नसेल तर तुम्ही फेविकॉल जरी घेतला तरी सुद्धा चालेल किंवा सुई दोऱ्याने स्टिच केलं तरी सुद्धा चालेल। ठीक आहे, तर इथे बघा ही बाजू आपली मागे जाणार आणि ही बाजू आपली समोर राहणार। तर यासाठी सगळ्यात आधी मी वरच्याच बाजूला जे आहे मी स्टिक करणार आहे। तर ग्लू असा मी पसरवून घेते आणि त्याला जे आहे आपण अशा पद्धतीने चिपकवून घ्यायचा आहे। याला इथे कट करायचं आहे अशा पद्धतीने छोटे, म्हणजे जेणेकरून की आपली फिनिशिंग ही छान येणार आणि इथे बघा दिसणार पण नाही डाग आपल्या जे आहे फेविकॉल किंवा गमचा। इथे असं चिपकवून घेतलं आणि याच्यावरती इथे सुद्धा आपण असं चिपकवून घ्यायचं आहे। आणि इथे बघा हा आपला एंड पॉइंट येतो तिथे सुद्धा इथे चिपकून घेतलेला आहे। आता हा जो फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे। इथे याला देखील गम लावायचा आहे, इथे पण छोटे छोटे असे कट्स करायचे आहे आणि हा पार्ट देखील आपल्याला असा चिपकवून घ्यायचा आहे। इथे बघा हे चिपकवून घेतलेलं आहे आणि आपली वरची बाजू ही अशी आलेली आहे। आता बघा ही लेस घ्यायची आहे एक, ही लेस घेऊन आपल्याला आता तुम्हाला हाताने चिपकवायचं असेल तर हाताने चिपकवू शकता किंवा ग्लू गन असेल तर त्याने सुद्धा तुम्ही चिपकवू शकता किंवा आपल्या फॅब्रिक ग्लूने। तर ही पण लेस अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू जी आहे ही चिपकवून घ्यायची आहे। इथे मी ही डबल लेअरमध्ये लावलेली आहे आणि इथे अशा पद्धतीने हळूहळू मी लेस चिपकवून घेत आहे। इथे ही एवढी एक्स्ट्रा उरलेली लेस आहे मी इथने कट करून घेईल आणि ही लेस आपल्याला फेटा करताना लावता येईल। हे बघा एक लेसची लेअर लावलेली आहे, आणखी जर दुसरी लेस लावायची असेल तर आपण ती देखील लावू शकतो। ही एक ग्लिटरची लेस आहे, ही देखील असं आपण ठेवून स्टिक करू शकतो। याने काय होईल आपले जो कृष्णाचा ड्रेस आहे तो खूप असा हेवी दिसेल। किंवा एखादी जशी आपण इथे मल्टी कलरची लेस यूज केली त्याच पद्धतीने ही लेस देखील छान दिसेल, अशीच ही देखील आपल्याला इथे चिपकवून घ्यायची आहे। इथे परत आपण जे आहे ग्लू लावला आणि त्यावरती आता ही अशा पद्धतीने स्टिक करून घेणार लेस। अशाच पद्धतीने बघा आणखी जर आपण 2-3 लेयर्स लावल्या तर किती सुंदर असा परत मी इथे आपली जी आहे स्टिक लावून घेणार। मतलब इथे परत जी आहे ती मी अशा पद्धतीने चिक्की लावून घेणार आपली ग्लू। तुमच्याजवळ जर ग्लू नसेल फेविकॉल घेतला तरी चालेल, आपण काही याला वरून वॉश करत नाही, याचा कडकपणा काही जाणार नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने घ्यायचं आहे। याच्या खाली बुकरम लावलाय तर त्यामुळे आपला ड्रेस खूप छान दिसेल। तुमच्याजवळ कॅनव्हास घेतला तरीही चालेल, मग कॅनव्हास तुम्ही डबल लेअरमध्ये घ्या।
याला मी परत तिसरी लेअर लावणार आहे. मग आपला ड्रेस बघा किती हेवी असा रेडी होणार आहे. परत मला वरतीसुद्धा लेअर लावायची आहे, पण मला याला आधी नाडी बनवावी लागेल. तर मी ही दोरी घेतली आणि ही दोरी मी सगळ्यात आधी अशी स्टिक करणार आहे आणि याच्यावरती जी आहे ती लेस लावणार आहे. आता याच्यावरती लेस लावणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने करायचं आहे. जर तुम्ही सुई दोरा यूज करत असेल तरीही चालेल. अशा पद्धतीने हेवी आपला बॉटम्स आहे तो रेडी झाला आहे आणि हा ओरिजिनलमध्ये खूपच असा सुंदर दिसत आहे. आता आपल्याला वरचा टॉप बनवायचा आहे. तर या 2 लेसेस आहे, याच मी एकत्रित घेतल्या आणि यालाच बघा आपण इथून चिपकून घ्यायचं किंवा हे बघा या 2 लेस आहे या घेतल्या. आता आपल्याला टॉप पार्ट बनवायचा, तर याला पण चिपकून घेतलं तरीही चालेल किंवा सुई दोऱ्याने स्टिच केलं तरीही चालेल. तर बघा इथून मी असं सुई दोऱ्याने स्टिच करून घेणार आहे अर्धा पार्ट. हे मी इथपर्यंत जे आहे स्टिच केलेला आहे आणि हा आपला लेसचा एक्स्ट्रा पार्ट आहे, हा आपला खाली जाणार आणि हा पार्ट मी इथे कट करून घेणार. ठीक आहे, आता आपला हा जी आहे ही वरची अशी बॉडी झाली आणि हा आपला खाली असा ड्रेस राहणार. आता आपल्याला फिटाशी